परमहंसांनी यावं, आपण त्यांची वाटच पाहतोय असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं। आव्हाडांनी केलेल्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा वध करण्याची धमकी परमहंसांनी दिली होती, त्याला आव्हाडांनी उत्तर दिलं। रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोवर धाड पडली, यामध्ये घरभेदी सामील असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला। बारामती अॅग्रोवर ईडीची धाड पडल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी टीका केली। शरद पवारांसोबत निष्ठेनं आणि ताकदीनं उभं राहिल्याबद्दल हे फळ आहे असं आव्हाडांनी म्हटलंय। पोलीस कर्मचाऱ्यावर हात उचलणं भाजपा आमदार सुनील कांबळे यांना भोवलंय। त्यांच्या विरोधात पुण्यामधल्या बनगार्डन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। शुक्रवारी पुण्यामधल्या ससून रुग्णालयातल्या एका कार्यक्रमात त्यांनी चक्क पोलिसाला मारहाण केली। मराठा आरक्षणासाठी मुंबईला जाते असं म्हणणाऱ्या 4 वर्षाच्या मुलीचा म्हशीवर बसलेला व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला। म्हशीवर बसून मी जरांगे पाटलांसोबत मुंबईला जाणार असल्याचं ती सांगते। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। लोहा तालुक्यातल्या आंबे सांगवी गावातली मुलगी सर्वज्ञा हुसेकर असं या चिमुरडीचं नाव। कोण येऊ देणार आले? मराठा आरक्षणाचा विषय संपल्यानंतरही मनोज जरांगे हे शांत बसणार नाहीत। आपल्याला दारू पिणाऱ्यांच्या याद्या आणून द्या। मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर दारू पिणाऱ्यांना सरळच करतो असा इशारा त्यांनी जालन्यातल्या सभेत दिला। पिण्याच्या वेळेला त्यांच्या जवळ जाऊन मांडीच घालून बसतो, तो बाटली कसा उघडतो तेच पाहतो असं जरांगे। केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळानं अयोध्येतील विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित केले, तर महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम असं नाव देखील देण्यात आलंय। केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळानं या संदर्भातल्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे आणि याच उद्घाटनाची पत्रिका महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी ठेवण्यात आली आहे। आई तुळजाभवानीचे महंत पुजारी यांना देखील या सोहळ्याचं विशेष निमंत्रण देण्यात आले। अयोध्या नगरीमध्ये 22 जानेवारीला होणाऱ्या श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या कागलमधल्या श्रीराम मंदिरामध्ये 20 ते 22 जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। भाजप नेते समरजित सिंग घाडगेंच्या वतीनं वाजत गाजत या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिका अक्षतांसह शहरात वाटण्यात आल्या। उद्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर देखभाल दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येतोय। मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान मेगा ब्लॉक असेल। हार्बरच्या पनवेल वाशी दरम्यान ब्लॉक असणार आहे। तसंच पश्चिम रेल्वे मार्गावर आज मध्यरात्री 1 ते पहाटे 4 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येतोय। मुंबईमध्ये अंशतः ढगाळ वातावरण आणि धुक्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे। ठाणे, पालघर जिल्ह्यामध्ये धुकं आणि आर्द्रता असल्यानं धुक्याची तीव्रता ही कायम असणार आहे। या आठवड्यानंतर किमान तापमानाचा पारा पुन्हा खाली उतरायला सुरुवात होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला।